यशराजचा सिनेमा बेफिक्रे. बरं, यशराज आहेच, त्यात आणखीन आदित्य चोप्रा स्वतः दिग्दर्शक. आदित्य चोप्राने असा विचार केला असेल की कुठे आता नवीन काहीतरी लिहित बसा, त्यापेक्षा आपण जुनं सगळंच घेऊया, एकत्र करूया. लव, ब्रेकअप, मेरे यार की दुल्हन, मुझसे दोस्ती करोगे, किंवा लडका लडकी कभी दोस्त नहीं हो सकते, वगैरे वगैरे जे काही तुपकट प्रेमाचे फंडे आहेत ना, ते त्यांनी एकत्र केले. मग त्याच्यामध्ये त्यांनी इम्तियाज अलीच्या लव आजकल त्याची रेसिपी मिक्स केली. मग त्यांनी त्याच्यामध्ये थोडा सेक्स ॲड केला. मग रणवीर सिंगची एनर्जी ओतली, त्यातल्या त्यात नवीन असणाऱ्या वाणी कपूरचा चेहरा वापरला आणि करून टाकली फिल्म. म्हणजे यशराजसाठी काहीच कठीण नाही ना, कठीण आपल्यासाठी आहे ना. हे असे सिनेमे आपल्याला सहन करावे लागतात. पॅरिसमध्ये घडणारी ही गोष्ट आहे धरम आणि शायरा यांच्यातल्या संबंधांची. संबंध यासाठी म्हटलं कारण पूर्ण सिनेमात त्यांच्यामध्ये वेगवेगळे नातेसंबंध आहेत. ते काय ते तुम्ही सिनेमातच बघा. पण संपूर्ण सिनेमात एक असा आव आणलेला आहे की आम्ही काहीतरी बोल्ड करतोय, आम्ही काहीतरी वेगळं करतोय, आम्ही काहीतरी काळाच्या पुढचं करतोय. फसवं आहे ते. म्हणजे काही सिच्युएशन्स त्यांनी तशा तयार केल्या आहेत, पण प्रत्यक्षात त्यांना तेच ते घासून गुळगुळीत झालेले जे प्रेमाचे फंडे आहेत तेच दाखवायचे. म्हणजे कसा सेफ गेम आहे बघा. संपूर्ण सिनेमात एक वखवखलेला हिरो आहे, त्यामुळे त्या हिरोला बघून प्रेक्षक वैतागायला नकोत म्हणून शेवट त्याने आपला साधा सुद्धा टिपिकल करून टाकलेला आहे. यशराजने या सिनेमातून आपल्याला नवी फरीदा जलाल दिलेली आहे, आयेशा रजाच्या रूपानं. किती सहज काम करते ही बाई, आणि तिच्याबरोबर आकर्ष खुराना सुद्धा. मग आता हे दोघे आहेत ना, आपल्याला वरचेवर हिंदी सिनेमातून दिसत राहणार आहेत. गाण्यांचं म्हणाल तर नशे से चढ गई है आणि लबों का कारोबार ही दोन गाणी मस्त जमली आहेत. आता एवढं बजेट असताना तांत्रिक गोष्टी चांगल्याच असतात, त्याबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही. दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. एक तर तुम्हाला इथे बसून पॅरिसची सफर करायची असेल तर तुम्ही हा सिनेमा बघू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सिनेमा बघताना फेसबुक चेक करायला आवडतं, व्हॉट्सॲप चेक करायला आवडतं, म्हणजे तसं ते चुकीचं आहे, पण हा सिनेमा तुम्हाला ती परवानगी देतो. तुम्ही आरामात काही वेळ फेसबुक चेक करू शकता, तुम्ही व्हॉट्सॲपवर चॅट करू शकता. एकंदरीत मुलगा आणि मुलगी यांच्यातल्या नातेसंबंधांमधला एखादा क्रांतिकारी सिनेमा असं काहीतरी डोक्यात ठेवून गेलात तर तुमचा अपेक्षा भंग होईल. आदित्य चोप्राच्या या बेफिक्रेला मी देतोय 2 पॉपकॉर्न. आणि आता आपल्या अद्भुत कट्यार कॉन्टेस्ट बद्दल आधी विजेते यावेळेचे आहेत लीना बागवे आणि प्रियदर्शनी इंदळकर. आणि पुढच्या कॉन्टेस्टचा प्रश्न आहे, अमेय वाघला पॉपकॉर्न खाताना नेमका कसला वास येत होता. म्हणजे कास्टिंग काउचचा पॉपकॉर्न पे चर्चावरचा जो इंटरव्ह्यू आहे तुम्ही बघितला तर तुम्हाला याचं उत्तर सापडेल. आणि अचूक उत्तर तुम्हाला इथेच खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. अचूक उत्तर देणाऱ्यांपैकी दोघांना मिळेल कट्यार काळजात घुसलीची स्पेशल DVD व्हिडिओ पॅलेसच्या सौजन्यानं. आणखी एक सूचना आहे, अद्भुत चॅनलवर 17 डिसेंबर रोजी तुम्ही पाहणार आहात पॉपकॉर्न पे महाचर्चा. मराठी इंडस्ट्रीसाठी 2016 हे वर्ष कसं गेलं त्या संदर्भातली ही महाचर्चा असेल. आता तरी सबस्क्राईब करा. मी लाईक पण तुम्ही करताय, शेअर करताय, कमेंट करताय. सबस्क्राईब पण करा हे अद्भुत चॅनल.